हॅलो मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आज आहे छोटी होली. तर त्यामुळे आम्ही कलर तर लागतं, तर तुम्हाला माहिती आहे होलीसाठी आम्ही कसा आता चिखलात लोळवणार आहेत सगळ्यांना. त्यामुळे आम्ही आता चाललेलो आहोत गावात कलर आणण्यासाठी. तर चला तिकडे जाऊया आणि कलर काय काय आणू ते दाखवूया. आणि आमचा बजेट खूपच कमी आहे, तर आम्ही काही जास्त आणणार नाही आहे. आणि मित्रांनो, छोटी होली आम्ही पेटवणारच आहेत, तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आम्ही आता इथे चाललेलो आहेत गावात आणि आम्हाला मेंढरा दिसलेली आहे, तुम्हाला दाखवतो. आणि मित्रांनो, इथे बघू शकता किती मेंढरा आलेली आहे तिथे. आणि इकडे दरवर्षी येतात हे. तर मित्रांनो, आता होलीची शॉपिंग झालेली आहे. आणि इथे बघू शकता भार्गव दादा आणि हर्षल पुढे गेलेला आहे. तिथे आंबे आहेत, तर इथे आंबे पाडा गेलेला आहे. आता आम्ही त्याला जोडू. तर मित्रांनो, मी आता घरी आलेलो आहे. मी नाही, सर्व चाललेले आहेत. तर इथे सामान काय काय आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो आता. आणि मी पूर्ण 200 रुपयाची शॉपिंग केलेली आहे, तर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, बघू शकता इथे एवढं सामान आणलेलं आहे. आणि इथे हे कलर आणलेले आहेत. हे बघू शकता, हा पिवळा कलर आहे कसा आहे. आणि इथे हा लाल आहे, हा हिरवा आहे. आणि हा हर्बल कलर आहे, खूपच चांगला आहे. 20 रुपयाचा पॅकेट भेटलेला आहे आम्हाला. आणि ते हा डायरेक्टली अख्खा पॅकेट नाही आणलेला आहे, इथूनचा एक पॉकेट मिस आहे, कारण तिथून एक नाही घेतलेला, 5 घेतलेला आहेत पॅकेट. मी ते ह्या चमक्या पण घेतलेल्या आहेत. ही आम्ही हर्षलचे वरती टेस्ट पण केली एक, आणि खूपच चांगली आहे. आणि ते गोल्डन पण आणलेली आहे, तुम्हाला खोलून दाखवतो. तर मित्रांनो, हा बघू शकता सिल्वर कलर कसा आहे. आणि असे 2 डब्या घेतलेल्या आहेत. आणि ते हा गोल्डन कलर आहे, ही चमकी एक प्रकारची म्हणजेच बघू शकता. तर मित्रांनो, यांनी मला आता भिजवलेलं आहे. आता दुपार झालेली आहे आणि पूर्ण भिजवलेलं आहे. इथे बघू शकता हात पूर्ण माखलेले आहेत कलरने. आणि यांचे तोंडा बघू शकता कशी झालेली आहेत. आणि हर्षलला तुम्हाला दाखवतो, बघू शकता मागून पूर्ण कसा माखलेला आहे. आणि ही बघू शकता भूत आली. आणि याला तर तुम्ही ओळखत असाल. तर मित्रांनो, संध्याकाळ पडलेली आहे. आणि ते बघू शकता आमच्या हातात लाकडं आहेत. आणि ते होली पेटवणार आहेत, तिथे आम्ही घेऊन चाललेलो आहेत. आता थोडीशी अजून लाकडं लागतील, तर ती आता आम्ही जमा करूच. तर मित्रांनो, होली पेटवण्याच्या जागेवर मी आलेलो आहे. आणि तुम्हाला काय काय आणलेलं आहे दाखवतो. हे बघू शकता, इथे ही फाट्या आणलेली आहेत काही, आणि टोकर पण आणलेलं आहे एवढं मोठं. आणि इकडे बघू शकता एवढं सामान आणलेलं आहे. तर मित्रांनो, इथे बघू शकता मम्मीने ते पापड्या करायला लावलेले आहेत होलीच्या. आणि मित्रांनो, इथे बघू शकता मी होली रचायला लावलेली इथे, हर्षल आणि मी. तर मित्रांनो, इथे होली रचून झालेली आहे आणि बघू शकता किती मोठी झालेली आहे. आणि आता आम्ही आंघोळ्या काय केलेलं नाही, त्यामुळे आता आंघोळ करून येऊया आणि मग पेटूया. तर मित्रांनो, आंघोळ करून आलेलं आहे मी. आणि ते बघू शकता इथे आम्ही होली पेटवणार होतो, तर इथे काही कारणामुळे पेटवता नाही आली. त्यामुळे आम्ही खाली पूर्ण लाकडं घेतलेली आहेत आणि खाली होली तयार केलेली आहे. आता भार्गव कुठे बाहेर गेलेला आहे, त्यामुळे त्याचीच वाट बघत आहेत. आणि इकडे सर्वजण आलेली आहेत, हे बघू शकता इकडे काय करत आहेत. आणि आता भार्गवचीच वाट बघत आहेत. बघूया आता भार्गव कधी येतो, आणि मग भार्गव आल्यावर लगेचच आम्ही होली पेटूया. आणि मित्रांनो, इथे बघू शकता आता होली पेटवायला लावलेली आहे. आणि इथे भार्गव पण आलेला आहे. ते पेटवलेली आहे. आणि ते पेंडा नव्हता लावलेला, त्यामुळे एकदम जोरात नाही पेटत. हर्षलने ते सर्व बाजून पेटवायला लावलेली आहे.
तर मित्रांनो इथे बघू शकता होली पेटून झालेली आहे आणि इकडे विटा ठेवलेल्या आहेत. ते काय चाललेलं आहे की आता थंड आणलेला आहे तो आता प्यायचा आहे. त्यामुळे सर्वजण इथं आलेले आहेत पण थंड आहे फ्रीजमध्ये. आता काय बोलायचं, थंडा कोण आणेल याचा विचार चालू आहे यांच्यामध्ये. तू आणशील मी दिसलो वाटतं तुम्हाला आता. तर मित्रांनो थंडा आणलेला आहे आणि ते मी प्यायला घेतलेला पण आहे आणि इकडे सगळ्यांकडे आहे. तुम्हाला दाखवतो, हे बघू शकता. तर मित्रांनो बघू शकता सर्वांना इथे थंडा दिलेला आहे आणि ते बसलेले आहेत सर्वजण थंडा पेत. हर्षलने पूर्ण संपवलेला आहे 2च घोटात. काय खोटा बोलतो, 2 घोटात संपवलास तू माझ्यासमोर. तर मित्रांनो आम्ही घरी आलेलो आहे थंडा पिऊन आणि तुम्हाला आमची छोटी होली कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो बघू शकता इथे होली आहे त्यामुळे मम्मीने इथे पापड्या केलेल्या आहेत आणि ते सुकट टाकलेले आहेत. तर मित्रांनो 11 वाजलेले आहेत, जेवण झालेलं आहे आणि इथे आम्ही इंडिया जिंकलेली आहे इथे आणि सेमीफायनलमध्ये गेलेली आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. माझा ब्लॉग आवडला असं लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.